आपण नर्सरी मॅनेजमेंट हा चॅप्टर अभ्यासतोय. आत्तापर्यंत आपण नर्सरी म्हणजे काय किंवा डेफिनेशन ऑफ नर्सरी. नर्सरी इज अ प्लेस where plants are propagated and grown to a desired age underline for transplanting in main field or for sale. अशी त्याची डेफिनेशन पाहिली. त्यानंतर ऑब्जेक्टिव्ज ऑफ नर्सरी 2 मार्काला किंवा 3 मार्काला हे विचारलं जाऊ शकतं. त्यानंतर इम्पॉर्टन्स ऑफ नर्सरी, त्यालाच आपण दुसरं नाव ॲडव्हान्टेजेस ऑफ नर्सरी, इस्टॅब्लिशमेंट असंही आपण म्हणू शकतो. तिथं स्टार IMP किंवा जिथं इम्पॉर्टन्स लिहिलेलं आहे त्याला ऑब्लिक ॲडव्हान्टेजेस ऑफ नर्सरी असं लिहिलं तरी चालेल. त्यानंतर टाईप्स ऑफ नर्सरीमध्ये टेम्पररी नर्सरी, परमनंट नर्सरी, त्याचे ॲडव्हान्टेजेस, त्याचे डिसॲडव्हान्टेजेस, त्याचे फीचर्स. त्यानंतर दुसरा प्रकार फ्रूट प्लांट नर्सरी, व्हेजिटेबल नर्सरी, फ्लावरिंग प्लांट नर्सरी, फॉरेस्ट नर्सरी, मिसलेजिनस नर्सरी किंवा मेडिशनल किंवा ॲरोमॅटिक प्लांट नर्सरीज इथंपर्यंत आपण पाहिलेलं होतं. त्यानंतर दुसऱ्या लेक्चरमध्ये आपण सिलेक्शन ऑफ साईट, एखादी नर्सरी आपल्याला लावायची असेल, कमर्शियल प्रोडक्शन त्याचं घ्यायचं असेल तर आपल्याला सिलेक्शन ऑफ साईटचे मुद्दे आपल्याला घ्यावे लागतात. त्याच्यामध्ये लोकेशन, टोपोग्राफी, सॉईल, क्लायमेट, वॉटर, ड्रेनेज, ट्रान्सपोर्टेशन, लेबर, प्रोटेक्शन किंवा त्याला आपण फेन्सिंग म्हणतो आणि मार्केट, एवढ्या गोष्टी सिलेक्शन ऑफ साईटमध्ये पाहिल्या. त्यानंतर साधारणतः लेआउट, आराखडा आपण त्याचा पाहिला की ज्याच्यामध्ये मदर ब्लॉक हा महत्त्वाचा मुद्दा येतो आणि सीडबेड कसे असावेत, कुठे असावेत, किती साईजचे असावेत इथंपर्यंत आपण पाहिलेलं होतं. आजच्या लेक्चरमध्ये त्या पुढील भाग आपण पाहणार आहोत. लेआउटमधला तिसरा मुद्दा, पहिला मदर ब्लॉक, त्यानंतर दुसरा सीडबेड आणि तिसरा पॉटयार्ड. पॉटयार्ड म्हणजे कुंड्या ठेवण्यासाठी वापरण्यात येणारी जागा की जिथं कोवळी रोपं आपण सावलीमध्ये ठेवतो, सेडी प्लेस असं आपण त्याला म्हणतो. तर साधारणपणे हे पॉटयार्ड कुठं असावं? दी पॉटयार्ड इज जनरली यूज्ड फॉर टेंडर प्लांट्स, टेंडर म्हणजे कोवळी रोपं, विच रिक्वायर सेड की ज्याला सावली हवी असते किंवा तिथे जास्त उन्हाचा त्रास त्याला सहन होत नाही, अशी टेंडर प्लांट्स आपण पॉटयार्डमध्ये ठेवतो. देअरफॉर पॉटयार्ड्स शुड बी इन सेडी प्लेस अँड नियर टू वॉटर सोर्स फॉर फ्रिक्वेंट वॉटरिंग. त्यामुळं हे जे पॉटयार्ड आहे ते नेहमी वॉटर सोर्सच्या जवळ सेडी प्लेसमध्ये जिथं सावली आहे अशा ठिकाणी आपल्याला करावं लागतं. त्याच्यानंतरचा पुढचा मुद्दा आहे पॅकिंग यार्ड अँड वर्किंग शेड. दी पॅकिंग यार्ड इज यूज्ड फॉर पॅकिंग दी प्लांट्स बिफोर सेल. आपल्याला गुलाबाची रोपे विकायची असतील किंवा ग्राफ्टेड प्लांट्स विकायचे असतील तर अशा वेळेला पॅकिंग करून द्यावं लागतं. तर ते पॅकिंग यार्ड आणि वर्किंग शेड हे तिथेच त्या रोपवाटिकेमध्ये एका बाजूला असलं पाहिजे. दी यार्ड कॅन बी कंबाईन्ड विथ वर्किंग शेड आणि त्याच्या बाजूला वर्किंग शेड इन विच वर्कर्स सॉर्ट आउट अँड पॅक दी प्लांट्स विथ ईज. म्हणजे सुलभरितीने आपल्याला त्याचं पॅकिंग करता यावं वर्किंग शेडमध्ये, यासाठी पॅकिंग यार्ड आणि वर्किंग शेड रोपवाटिकेमध्ये असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर कंपोस्ट पीट. नर्सरी कंपोस्ट पीट ऑफ परमिसेबल साईज शुड बी लोकेटेड ॲट एनी कॉर्नर ऑफ द नर्सरी. कुठल्याही एका कॉर्नरमध्ये तुम्हाला कंपोस्ट पीट किंवा आपण त्याला खड्डा म्हणतो की ज्याच्यामध्ये काडी, कचरा, शेणखत, अमुक तमुक टाकून खत बनवतो त्याला आपण कंपोस्ट पीट असं म्हणतो. तर ते कुठल्याही एका कॉर्नरमध्ये एक ठराविक साईजचा 4x4 मीटर, 3x2 मीटर अशा आकाराचा तो खड्डा बनवून कंपोस्ट पीट आपल्याला तयार करता येतो. त्याच्यानंतर रोड्स अँड ड्रेनेज. रोपवाटिकेमध्ये जर आपल्याला आतमध्ये हालचाल करण्यासाठी रोड्स किंवा पाथ आपण म्हणतो वाट
तर ती करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर ड्रेनेज, जादा झालेलं पाणी वाहून नेण्यासाठी ड्रेनेजची सुद्धा आवश्यकता आहे. रोड अँड चॅनल्स ॲट एंड्स ऑफ द बेड शुड बी 5 to 6 feet वाईड इज केप्ट. तर साधारणतः 5 फुटाचे तुम्हाला ते रस्ते त्यामध्ये 5 ते 6 फुटाचे ठेवावे लागतील. आउटर अँड इंटरनल रोड शुड बी परमनंट. आतील आणि सभोवतालचे रोड आपल्याला विटेने किंवा साध्या पेवर्सने आपण व्यवस्थित परमनंटली ते रोड करू शकतो. त्यानंतर रेस्ट रूम, लेबर असतील किंवा तुम्ही मॅनेज करणारा एखादा माणूस तिथं असेल तर त्याला विश्रांतीसाठी रेस्ट रूमची सुद्धा गरज भासू शकते. ब्रेक रूम किंवा रेस्ट रूम आर नीडेड फॉर द नर्सरी स्टाफ. स्टोअर रूम असेल, फर्टिलायझर्स, केमिकल्स, पेस्टिसाइड्स, इक्विपमेंट्स, टूल्स हे ठेवण्यासाठी आपल्याला एक स्टोअर रूमची सुद्धा गरज भासते. तर पॉटयार्ड असेल, पॅकिंग यार्ड असेल, वर्किंग शेड असेल, कंपोस्ट पीट असेल, इरिगेशन चॅनल असतील, रोड अँड ड्रेनेज असेल, रेस्टरूम असेल, स्टोअर रूम असेल किंवा ॲडमिनिस्ट्रेशन ऑफिस म्हणजे जिथं आपला सेल होतो, पैशाची देवाणघेवाण, पावती देणं त्याला आपण, किंवा व्यवस्थापन की ज्याला ॲडमिनिस्ट्रेशन ऑफिस आपण म्हणतो, एखादी लॅब किंवा वर्किंग प्लेस असेल ते सुद्धा ठेवणं गरजेचं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं फेन्सिंग, बार्बड वायर फेन्सिंग किंवा काटेरी तार असेल किंवा जाळीचं कुंपण आपल्या पूर्ण त्या रोपवाटिकेभोवती असावं. नर्सरी शुड बी फेन्स्ड टू प्रिव्हेंट डॅमेज फ्रॉम कॅटल, डॉग, शीप ऑर पीपल किंवा थीव्स. चोरांपासून, डोमेस्टिक ॲनिमलपासून, कुत्र्यांपासून, आपल्या किंवा काही पाळीव जनावरं असतात त्याच्यापासून सुद्धा आपल्या रोपवाटिकेचं संरक्षण करण्यासाठी आपल्याला फेन्सची गरज भासते. त्याला आपण कुंपण असं म्हणतो. त्यानंतर पुढे आफ्टर केअर ऑफ नर्सरी. एकदा तुम्ही ती रोपं तयार केल्यानंतर त्याची सेल होईपर्यंत, विक्री होईपर्यंत आपल्याला काळजी घ्यावी लागते. तर इथे सॅनिटेशन महत्त्वाचं आहे. त्याला आपण निर्जंतुकीकरण म्हणतो. सॅनिटायझर आपण वापरतो आत्ता शब्द. सॅनिटेशन इज डिफाईन्ड ॲज द फॉर्म्युलेशन अँड ॲप्लिकेशन ऑफ मेजर्स डिझाईन टू प्रोटेक्ट प्लांट हेल्थ. म्हणजे जी रोपं असतात त्याच्यावरती कीड पडू शकते, रोग पडू शकतो, तर त्याची काळजी घेणं, काही केमिकल्स, इन्सेक्टिसाईड, पेस्टिसाइड्स फवारणं हे गरजेचं आहे. आता सॅनिटेशन प्रॅक्टिसेस इन नर्सरी इन्क्लूड, काय काय येतं त्याच्यामध्ये, तर प्रिव्हेन्शन ऑफ इन्सेक्ट, पेस्ट अँड डिसीजेस, रोग आणि किडींचा बंदोबस्त, इन्स्पेक्शन फॉर इन्सेक्ट, पेस्ट अँड डिसीजेस, इन्सिडेन्सेस, त्याचा जो काही इन्सिडन्स असेल किंवा प्रादुर्भाव असेल तो आपल्याला ओळखता आला पाहिजे आणि वेळच्या वेळेला त्याचं बंदोबस्तही करता आला पाहिजे. प्रोटेक्शन फ्रॉम हार्मफुल एन्व्हायरमेंट फॅक्टर्स, हॉट सन, फ्रीजिंग टेम्परेचर, स्टॉर्म्स किंवा गारपीट असेल, जादा वादळ वारा असेल किंवा जास्तीचं टेम्परेचर किंवा सनलाईट असेल तर याच्यापासून सुद्धा प्रोटेक्शन आपल्याला करावं लागतं. तर त्याला आपण आफ्टर केअरमध्ये हे मुद्दे येऊ शकतात. त्यानंतर सॅनिटेशन ट्रीटमेंट, स्टरिलायझेशन असेल, स्टरिलायझेशन ऑफ दी प्रॉपगेशन मीडिया, टूल्स अँड इम्प्लिमेंट्स यूज्ड इज नेसेसरी. म्हणजे हे एसेन्शियल आहे. स्टरिलायझेशन, निर्जंतुकीकरण करून घेणं. मग ते मीडिया असेल, टूल्स वापरण्यात येणारी टूल्स असतील किंवा इम्प्लिमेंट्स असतील. टेम्परेचर ऑफ अबाउट 71 degrees Celsius for 30 minutes is considered to be sufficient to kill almost all diseases producing pathogens. तर साधारणतः टेम्परेचर त्याच्यामध्ये 71 डिग्री सेल्सिअस 30 मिनटासाठी जर आपण वापरलं, स्टीम वापरा किंवा पाणी वापरा, तर ते आपण स्टरिलाइज करू शकतो. काही केमिकलसुद्धा आपल्याला वापरता येतील. क्लोरोपिक्रिन आहे, फॉर्मॅल्डिहाइड आहे, मिथाइल ब्रोमाइड आहे, याचासुद्धा वापर आपल्याला करता येतो. फ्युमिगेशन म्हणजे विषारी वायू, ते सुद्धा आपल्याला वापरून काही हार्मफुल बॅक्टेरिया किंवा फंगाय किंवा निमॅटोड्स आपण त्याचाही बंदोबस्त करू शकतो. ड्रेंचिंग म्हणजे जमिनीमध्ये काही केमिकल सोडूनसुद्धा आपण काही फंजीसाईड्स अशा तऱ्हेने वापरून आपण काही रोग किंवा पॅथोजन्स इलिमिनेट करू शकतो. सॉईलमधला असेल, कोकोपीटमधला असेल किंवा अदर मीडियामधला असेल.
तर हे यूज ऑफ केमिकल असेल, फ्युमिगेशन असेल, ड्रेंचिंग ऑफ केमिकल्स असेल, हे सगळं तुम्हाला त्या सॅनिटेशनमध्ये लिहिता येईल. त्याच्यानंतर मेथड्स ऑफ स्टरिलायझेशन. मेथड्स ऑफ स्टरिलायझेशनमध्ये टेम्परेचर मेथड, आत्ताच मी तुम्हाला सांगितलं की साधारणतः 71 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर फॉर 30 मिनिट्स. इट इज ॲन एन्व्हायरमेंट फ्रेंडली मेथड टू कंट्रोल सॉइल बोर्न प्लांट पॅथोजन्स. इको फ्रेंडली स्टरिलायझेशन टेक्निक आहे. सोलर एनर्जी इन्क्रीजेस द टेम्परेचर ऑफ द सॉईल विच हेल्प्स टू कंट्रोल व्हेरियस सॉईल बोर्न पॅथोजन्स. नॅचरली आपण जमिनीला ऊन जरी दिलं तरी ते स्टरिलायझेशन होऊ शकतं त्या जमिनीचं टेम्परेचर वाढवून. द मोस्ट अप्रोप्रिएट टाईम फॉर सॉईल सोलरायझेशन इज मे टू जून, म्हणजे साधारणतः उन्हाळ्यामध्ये. व्हेन द टेम्परेचर रिचेस 40 डिग्री सेल्सिअस ऑर अबव, अशा वेळेला काही बेड्स किंवा काही जमीन तुमच्या रोपवाटिकेतली ती एक्सपोज करायला पाहिजे सन्स हीटला, की जेणेकरून नॅचरली ती स्टरिलाइज होईल. दिस ट्रीटमेंट कॉजेस फिजिकल, केमिकल अँड बायोलॉजिकल चेंजेस इन द सॉईल. त्याच्यानंतर केमिकल ट्रीटमेंट, ती वरची नॅचरल होती, फुकटच असते ती, आता ही केमिकल्स वापरून साधारणतः फॉर्मॅलिन सोल्युशन आपण वापरतो. फॉर्मॅलिन सोल्युशन इज यूज्ड टू स्टरिलाइज दी सॉईल. फॉर्मॅलिन आपल्याला मिळतं, ते जर तुम्ही जमिनीमध्ये टाकलं तर काही प्रमाणात निर्जंतुकीकरण होऊ शकतं. इट इज प्रिपेअर्ड बाय ॲडिंग 2.5 ml कमर्शियल ग्रेड फॉर्मॅल्डिहाइड पर लिटर ऑफ वॉटर अँड द सॉईल इज ड्रेंच्ड. इथं आपल्याला ते कसं तयार करायचं आहे ते सांगितलं आहे. 2.5 ml जर कमर्शियल ग्रेडचं फॉर्मॅल्डिहाइड तुम्ही घेतलं आणि ते 1 लिटर पाण्यामध्ये जर मिक्स केलं आणि ते जर सॉईलमध्ये टाकलं तर ती सॉईल स्टरिलाइज होऊ शकते. द ड्रेंच्ड एरिया इज कव्हर्ड विथ ब्लॅक पॉलिथिन पेपर सो दॅट द फ्युम्स ऑफ फॉर्मॅलिन पेनिट्रेट इन टू द सॉईल टू किल दी पॅथोजन. जिथं आपण ते ड्रेंच केलं आहे, टाकलं आहे, त्याच्यावरती पॉलिथिन सीट अंतरा, की जेणेकरून फॉर्मॅलिनच्या जे काही फ्युम्स असतील त्या हवेमध्ये जाणार नाहीत, त्या जमिनीमध्येच राहतील आणि त्या फ्युम्सनी पॅथोजन्स जे हार्मफुल इन्सेक्ट पेस्ट डिसीजेस असतील त्याचा नायनाट होईल. त्याच्यानंतर सॉईल ट्रीटमेंट बाय फंजीसाईड्स. कॅप्टन असेल, थायरम असेल, 5 ग्रॅम पर मीटर स्क्वेअर, साधारणतः एवढं जरी आपण वापरलं तरी सॉईल बोर्न पॅथोजनचा बंदोबस्त होतो. सॉईल ट्रीटमेंट बाय इन्सेक्टिसाइड. क्लोरोपायरिफॉस असेल 2 ml पर लिटर ऑफ वॉटर इज अप्लाइड टू किल इन्सेक्ट लाईट अँट्स, म्हणजे वाळवी असेल, मुंग्या असतील, व्हाईट अँट म्हणजे हुमणी असेल आणि त्याचे एग्ज असतील, निमॅटोड्स असतील, तर आपल्याला क्लोरोपायरिफॉसचा वापर करता येईल. त्याचं जे काही रेट दिलेला आहे तो दिलेला आहे 2 ml पर लिटर ऑफ वॉटर. त्याच्यानंतर यूज ऑफ बायो एजंट्स. सर्टन बायोलॉजिकल एजंट्स लाईक ट्रायकोग्रामा आर यूज टू कंट्रोल सॉईल बोर्न पॅथोजन्स. काही जीव दुसऱ्या जीवाला हानिकारक ठरू शकतात, तर ट्रायकोग्रामा नावाचा जर बायोलॉजिकल एजंट आपण वापरला तर बऱ्याच वेळेला आपण जमिनीतले सॉईल बोर्न हार्मफुल पॅथोजनचा नायनाट आपण करू शकतो. द मेजर डिसीजेस ऑफ नर्सरी स्टेज प्लांट इज डॅम्पिंग ऑफ. आता हे फार महत्त्वाचं आहे. डॅम्पिंग ऑफ डिसीज हा नर्सरीमध्ये येणारा, रोपवाटिकेमध्ये येणारा प्रमुख रोग आहे. त्याला स्टार अंडरलाईन करा. हे ऑब्जेक्टिव्हला विचारलं जातं. डॅम्पिंग ऑफ हा फंगल डिसीज आहे आणि त्याचं कंट्रोल करताना सॅनिटेशन फार महत्त्वाचं आहे. तर ते कसं करायचं, तर साधारणतः 50% इथाइल अल्कोहोल, कॅल्शियम हायपोक्लोराईड आणि मर्क्युरी क्लोराईड याचं मिश्रण आपण ड्रेंच केलं तर हा डॅम्पिंग ऑफ डिसीज आपण त्याचा बंदोबस्त करू शकतो. आता पुढे पॅकिंग आहे, ॲडव्हान्टेजेस ऑफ पॅकिंग आहे आणि प्रिन्सिपल्स ऑफ पॅकिंग आहे. हा भाग 25% डिलीट केलेला आहे. तर आता आपण जे पाहिलं आजच्या लेक्चरमध्ये, तर ते कुठून आपण पाहिलेलं होतं पॉटयार्डपासून. म्हणजे लेआउटमध्ये मदर ब्लॉक, सीडबेड, पॉटयार्ड, पॅकिंग यार्ड, त्याच्यानंतर वर्किंग शेड, कंपोस्ट पीट, इरिगेशनल कॅनल्स,
रोड्स अँड ड्रेनेज, रेस्टरूम, स्टोअर रूम, ॲडमिनिस्ट्रेशन ऑफिस, लॅब आणि वर्किंग स्पेस हे लेआउटमध्ये येतं. आणि ते सगळी लेआउट किंवा तुमची जी रोपवाटिका इस्टॅब्लिश झाल्यानंतर पुढे आपण आफ्टर केअर ऑफ नर्सरी म्हणजे नर्सरीमध्ये काय काळजी घ्यायची त्याचा थोडासा इथं आपण भाग घेतला, चर्चा केली. फार महत्त्वाचं नाही आहे, पण एकदा वाचायला काय हरकत नाही. तर तिथं डिसइन्फेक्शन ऑफ बेड जे आहेत आपण तयार केलेले सीड बेड की ज्याच्यावरती आपण रोपांची लागवड करणार आहे, तर असे सीड बेड आपण प्रॉपर सॅनिटायझेशन त्याचं केलं पाहिजे. सॅनिटायझेशन ट्रीटमेंट कुठल्या आहेत, स्टरिलायझेशनच्या ट्रीटमेंट कुठल्या आहेत, टेम्परेचर मेथड असेल, केमिकल ट्रीटमेंट असेल, सॉईल ट्रीटमेंट बाय फंजीसाईड असेल, सॉईल ट्रीटमेंट बाय इन्सेक्टिसाईड असेल, त्याचबरोबर यूज ऑफ बायोजेट्स असेल, इथंपर्यंत आपण चर्चा केली. एवढाच भाग इथे महत्त्वाचा आहे. पॅकिंग, ॲडव्हान्टेजेस ऑफ पॅकिंग आणि प्रिन्सिपल ऑफ पॅकिंग हा भाग रिमूव्ह केलेला आहे, डिलीटेड आहे. तुमच्या नोट्समध्ये जरी तो आलेला असेल तर तिकडे दुर्लक्ष करा. तर आज आपण हा 5वा जो काही चॅप्टर होता तो आपण संपुष्टात आणलेला आहे. त्यानंतर पुढील चॅप्टर आपण परवापासून म्हणजे शनिवारपासून नवीन चॅप्टर आपण सुरू करूया. मला वाटतं ग्रीन हाऊस टेक्नॉलॉजी, आपण हरितगृह असं म्हणतो त्याच्याबद्दल चर्चा करूया, त्याच्याबद्दल आणखी शिकूया. आणि हे सगळे जे आत्तापर्यंतचे जे 6 चॅप्टर आहेत ग्रीन ह्याच्यापर्यंत नर्सरी मॅनेजमेंटपर्यंत, तर याचा चांगला अभ्यास करा. जवळपास 50% सिलेबस आपला आता संपला आहे. ग्रीन हाऊस टेक्नॉलॉजी हा 7वा आहे. तो अभ्यासल्यानंतर आपला 50% सिलेबस पूर्ण होईल. नोट्स वेळच्या वेळेला तुम्ही लिहून काढा. हातानेच नोट्स लिहायच्या आहेत, कुणीही झेरॉक्स काढू नका. हाताने लिहिल्यानंतर तुमचा एकदा अभ्यास होतो. हँडरायटिंगनी तुमच्या वह्या परत तुम्हाला व्यवस्थित वाचता येतात. त्यामुळं तुम्ही त्या झेरॉक्स करू नका. हँड रिटन नोट्स हव्या आहेत, तेच आपला असाइनमेंट आहे, हे नेहमी लक्षात ठेवा. तर आपण आज नर्सरी मॅनेजमेंट हा जो 6वा चॅप्टर होता तो पूर्णत्वास न्याला. तुम्हाला जर काही अडचणी असतील तर तुम्ही पुढच्या डाऊट सेशनमध्ये किंवा गुगल मीटमध्ये विचारू शकता. धन्यवाद.